पहा तुमचे झाडं कसे, कारण जिथं पाणी आहे तिथं मुळी आहे, तुमचे प्लॉट याच्या सारखेच फुटतील. आलं लक्षात? आता नाली पाडत असताना फक्त फरक हा पडतो की नाली पाडत असताना आपल्याला कुठेतरी 3 इंच 4 इंच 6 इंच तिथं जमिनीचा हे घ्यावा लागतो, नळीमध्ये तो घ्यावा लागत नाही, तर त्याच्यामध्ये रूट नको डिस्टर्ब व्हायला पाहिजे. पण नाली एक वेळा पडली की रूटचा काही संबंध नाही, कारण नाली पडल्यानंतर पाणी देणार आहे, त्याच्यानंतर रूट येणार आहे, ती नालीत येणार नाही, पाण्याच्या लगभगच येते. हा प्रोग्राम असतो. तर एक अजून प्रश्न असा की जसं आता आम्ही पाणी सोडतो तर पायवरचे कुठे गेले नाही तर रोटावेटर तुम्ही ह्या मधल्या एवढं पाहिजे मशागतीसाठी मारत असाल. दादा कोण कोण जेवायचं आहे? आता मधल्या मशागतीसाठी तुम्ही मारता कशासाठी हे फार महत्वाची गोष्ट आहे. तू मग मी तेच सांगतोय ना, पाणी द्यायची ढोबळ कल्पना की पूर्ण शेतामध्ये पाणी गेलं पाहिजे. पुढे शेतात पाणी गेलं की त्या थोडस ऊन पडलं एक 15-20 दिवसानंतर की ते पूर्ण पाण्याचं तू आणलं पुढे नाही आणलं डाळ घेऊन जाय. वापसा कंडिशन होते बरोबर. वापसा कंडिशन झाल्यानंतर ते पाणी सगळं त्या पाण्याला खालून लागते. तुम्हाला 5 टक्के थोडा येतो, पानं पिवळे पडतात. पानं पिवळे पडले म्हणजे एका झाडावरती जर का 1 लाख पानं आहे, त्यातले जर का 50,000 पानं खाली गळून गेले तर 50,000 झाडं फळं भरू शकत नाही. आणि 1 लाखानुसार त्याला फळं आलेले असतात, कारण फळाची प्रोसिजर घेऊन गेलेली असते. मग ते फळं टिकता का? ते केव्हा ह्या साईडला किंवा ह्या साईडला किंवा ह्या साईडला खाली डोळ्यासमोर पडतात. बरोबर आहे. तर ह्या गोष्टीचा अंदाज माझ्यापेक्षा तुम्ही भरपूर पुढे पोहोचलेले आहेत, पण अज्ञान आहे बरोबर आहे की नाही? काही जग्गू नको लावून फग्गू नको लावून झाडापासून अरे डब्बा आण ना राजा, डब्बा झाडापासून कंडिशन राहणार. पहिला फवारा डब्बा पाय पन्नी पन्नी तबे झिंक बोरॉन मार रे फवारा. दुसरा कोणता घ्यायचा? सोलोमॉन हायड्रोप्रो. सोलोमॉन आणि हायड्रोप्रो. आणि तिसरा अजून 5 दिवसा पॉवरफुल अरे मस्त बनवलं. 4 फवारे कीटकनाशक. तुम्ही ह्या व्यक्तींसोबत जोडा. ह्या भाऊचे बी चांगले फील्ड आहे बरोबर, हे पण शिकणारे व्यक्ती आहेत. तर ह्या लोकांसोबत तुमचा समूह बनवा. समूह बनल्यानंतर कसं असते की तुम्हाला एकमेकांचा, आता कसं असते विचारांची देवाणघेवाण. आजपर्यंत एवढे मोकळे तुम्ही कोणाशीच बोलले नसणार ना की मी हे मारतो, आज छाती चवडे करून सांगताय. त्या टायमाला तर बाटल्या बी बारे त्या बरोबर राजून पाहिलं नको पाहिजे साला याला जाऊ दे, सांगणं नाही की मी लांबडा याला मारू दे शेंबडा लेंबडा काय सांगायचं तात्पर्य काय आहे? एकमेकांशी बोला, एकमेकांच्या ज्या काही चुका आहेत त्याला सुधारा, त्याला रिपेअर करा आणि प्रिपेअर. एका दिवसात खाल्ल्यानं काय होते? दुसऱ्याच्या टाकलं